पहाटेच्या शपथविधीवर धनंजय मुंडे यांनी चौफेर भाषण केलं। धनंजय मुंडेंनी त्यांची व्यथा मांडली असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। तर षडयंत्र होतं की नाही मला माहिती नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे म्हटले की जे पहाटेचा शपथविधी होता भाजप सोबत जाण्याचा ते षडयंत्र होतं। तुम्ही त्या दाव्याकडे कसं बघता? मला काही माहिती नाही, मी त्या शपथविधीला हजर होतो। बाकी मला काय आतमध्ये काय चाललंय, षडयंत्र होतं की नव्हतं मला नाही सांगतात, ते मुंडे साहेबांना चांगलं सांगता येईल। मुंडे साहेबांना विचारा। भाषण देत असताना आदरणीय दादा तटकरे साहेब हे सर्व प्रफुल्लभाई हे सर्व वरिष्ठ नेते खाली बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामधून त्यांची व्यथा जी मांडली ती व्यथा सर्वांना माहीत आहे। त्याच्यामुळे त्या भाषणाला तुम्ही काळानुरूप बघितलं पाहिजे की ज्या वेळेस हा सकाळचा शपथविधी झाला त्यावेळेस नेमका शपथविधी व्हावा असं कोणाला वाटत होतं, कोणी सांगितलं शपथ घ्या आणि नंतर मग कोणी काढता पाय घेतला, या सगळ्या चौफेर अंगाने त्यांनी ते भाषण केलेलं आहे। आणि त्यामुळं त्यांनी जी व्यथा मांडली ती व्यथा आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आहे।